झी 24 तास एक पाऊल पुढे। परळीतल्या कॅम्पाकोला कंपाऊंड मधल्या 140 फ्लॅट्सवर हातोडा पडणार आहे। गेली कित्येक वर्ष इथं राहत असलेले रहिवासी बेघर होणार आहेत। त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी घेतलेला हा आढावा। वरळीच्या कॅम्पाकोला सोसायटीवर मुंबई महापालिकेने हातोडा मारायचा निश्चित केला आहे। वरळीच्या त्या 7 सोसायट्या आहेत ज्या सोसायट्यांना मुंबई महापालिकेने नोटिसा जारी केलेल्या आहेत आणि अनधिकृत ठरवत या इमारतींच्या 5व्या मजल्यावरच्या सर्व मजले अनधिकृत असल्याचं ठरवलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की ह्या सोसायट्या म्हणजे जो कॅम्पाकोला जी सोसायटी आहे ह्या 7 सोसायट्यांनी FSIचं उल्लंघन केलं आणि त्या FSIच्या उल्लंघनामुळे 5 मजल्यावरचे सगळे मजले अनधिकृत ठरवलेले आहेत आणि त्यामुळे या सोसायटीतल्या आता सगळ्या 5 मजल्यावरच्या रहिवाशांना आता बेघर होण्याची पाळी आली आहे आणि रहिवाशी त्या पद्धतीने लढतायत। कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 25 वर्ष ते 27 वर्ष ह्या इमारतीमध्ये राहतो, या सोसायट्यांमध्ये राहतो, आमची चूक काय, आम्हाला बिल्डरनी फसवलं आणि आम्ही न्याय मागायला सरकारकडे गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो, पण तिकडेही आम्हाला न्याय मिळत नाही आहे। सर, काय सध्याची आता तुमची अवस्था काय? आता आमची अवस्था आहे की काय आम्ही जिवंत आहोत पण मरलेली अवस्थामध्ये आहोत। आमचं घर जाते आहे, आमची चुकी काय आहे? 27 वर्षापासून आम्ही राहतो आहे। जे दुःख आम्ही सहन केलं 27 वर्षापर्यंत, तिथपर्यंत पालिका, कॉर्पोरेशन, बॉडी, कोर्ट जे काय असेल ते लोकांनी काय केलं? झोपले होते। आपण सुप्रीम कोर्टात पुन्हा गेलात? आम्ही साहेब कुठे भी जायला आता तयार आहे, कारण की आम्ही आता मरायला आणि जगायला टकलो आहे। पण आम्ही इतकंच सांगतो मी तुम्हाला, आम्ही इकडेच जिंकणार आणि इकडेच मरणार। कॅम्पाकोलाच्या हे रहिवाशी आहेत आणि रहिवाशांनी निश्चित केलं की इथेच जगायचं आणि इथेच मरायचं आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।